यवतमाळ जिल्ह्यात पुरामुळे नुकसान झालेल्या शेतीचे तातडीने पंचनामे करून पूर्ण मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती। मात्र जिल्ह्याचे पालकमंत्री आणि इतर मंत्री पंचनाम्याचे आदेश दिल्याचं सांगत असले तरी प्रशासन मात्र जागेवर नाही। आर्णी तालुक्यातून 5 मंडळ अधिकारी, 6 तलाठी आणि महागाव तालुक्यातून 2 मंडळ अधिकारी तसंच 5 तलाठी पॉंडिचेरी इथं टूरवर गेल्याचे फोटो त्यांनी स्वतःच्या सोशल मीडियावर व्हायरल केले। हा प्रकार गंभीर असून जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून संबंधितांवर कारवाई करण्याच्या आपण सूचना देऊ असं जिल्ह्याचे संपर्क मंत्री अशोक उईके यांनी सांगितलं। तर पंचनाम्याचं सोंग सोडून शेतकऱ्यांना सरसकट मदत द्यावी अशी मागणी शेतकरी संघटनेने केली आहे। अतिवृष्टी आणि पूरग्रस्त परिस्थिती पाहता शेतकरी केंद्रबिंदू समजून शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान याचा सर्वे करणं अनिवार्य होतं। कदाचित कर्मचारी जर गैरहजर असेल माननीय जिल्हाधिकारी महोदयाशी मी चर्चा करून संबंधित तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या सर्वेच्या बाबत दुर्लक्ष केलं असेल, निवासी राहत नसेल त्यांच्यावर कारवाई करण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी महोदयाकडे चौकशी करेल। चालू खरीप हंगामामध्ये यवतमाळ जिल्ह्यात जवळपास 3.25 लाख हेक्टरवर अतिवृष्टीने शेती आणि शेतमालाचं नुकसान झालेलं आहे। हजारो घरांची पडझड झाली, मानवहानीसह पशुहानी झाली। दुष्काळाच्या दृष्टचक्रात सापडलेल्या शेतकऱ्यांनी होतं नव्हतं ते मातीत घातलं आणि आज या नैसर्गिक आपत्तीमुळे त्याला मातीत जाण्याची वेळ निर्माण झालेली आहे। एकीकडे आसमानी संकट व दुसरीकडे सुलतानी संकट। आत्महत्याग्रस्त प्रणव जिल्हा असलेल्या यवतमाळ जिल्ह्यात आर्णी तालुक्यामध्ये पंचनामे करण्याचे शासनाचे महसूल कर्मचारी, तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना आदेश असताना या तालुक्यातील तलाठी यांनी केरळ गाठून टुरिझममध्ये, सहलीमध्ये हे व्यस्त आहेत। यावरून यांना शेतकऱ्यांची किती आस्था आहे, ह्या अशा असंवेदनशील व अनास्था बाळगणाऱ्या, कर्तव्यात कामचुकारपणा व कसूर करणाऱ्या या तलाठीवर तात्काळ राज्य शासनाने या सर्व तलाट्यांवर कारवाई करून यांना बडतर्फ करावं। अशा या कामचुकार कर्मचाऱ्यांमुळे शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आलेली आहे। त्यांना वेळेवर मदत मिळत नाही।